मुंबईमध्ये अंधेरी पश्चिम या भागामध्ये भीषण अपघात झालेला आहे। बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिलेली आहे। जवळपास 14 गाड्या एकमेकांवर आदळलेल्या आहेत। यात 12 ते 13 रिक्षांचा समावेश आहे। साधारण 2 ते 3 जण जखमी झालेले आहेत अशी सध्याची माहिती मिळते आणि जखमी असलेल्या व्यक्तींना कोपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। बसचे ब्रेक फेल झालेले आहेत असं समजते आणि त्याच्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची माहिती समजते। ड्रायव्हरकडून तसा दावा करण्यात आलेला आहे की बेस्ट बसचे ब्रेक फेल झाले। ही घटनास्थळावरची दृश्य आपण बघतोय। अनेक रिक्षांचं नुकसान झालेलं आहे। याच्यामध्ये काही जण जखमी झालेले आहेत नागरिक, आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर कोपर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती समजते। मुंबईतल्या अंधेरी पश्चिम भागातली ही अपघात स्थळावरची दृश्य आपण बघतोय। बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिलेली आहे। अंधेरी पश्चिम भागामध्ये भीषण अपघात झाला। याच्यामध्ये 2 ते 3 जण जखमी झालेले आहेत अशी सध्याची माहिती समजते। बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचा दावा ड्रायव्हरकडून करण्यात आलेला आहे। प्रतिनिधी महेंद्र जोईल आणखी तपशील देत आहेत। महेंद्र, नक्कीच जी अंधेरी पश्चिम ना एसवी रोड लगत एक बस आहे। त्या बसने 14 ते 15 गाड्या आहेत, त्या गाड्यांना ठोकलेलं आहे। त्यामध्ये 12 ते 13 रिक्षांचा समावेश आहे। अतिशय वर्दळीचं असं हे ठिकाण आहे अंधेरी पश्चिम, आणि हा संध्याकाळचा वेळ आहे। त्याबरोबर मोठ्या प्रमाणे जी लोक आहेत ती रेल्वे स्टेशनकडे जात असतात, आणि त्याचबरोबर या अपघातामध्ये 2 ते 3 जण जखमी झाले अद्याप मिळालेली माहिती, आणि जखमींना कोपर रुग्णालयात येथे दाखल करण्यात आलंय। ड्रायव्हर कडून जी माहिती मिळाली त्यानुसार बसचा जो तो ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं ड्रायव्हर सांगतोय। मात्र सातत्याने आपण पाहिलं असेल तर मागच्या काही दिवसांमध्ये भांडूप येथेही बसचं, ह्या इलेक्ट्रिक बसचं अशाच बसचं ऍक्सिडेंट झालं होतं। त्या काही अगोदर कुर्ल्यालाही मोठ्या प्रमाणात हे ऍक्सिडेंट झालं होतं। सातत्याने ह्या इलेक्ट्रिक ज्या बसेस आहेत त्यांचं ऍक्सिडेंट आता वाहताना होताना पाहायला मिळतंय। रिद्धी जी महेंद्र, यावेळी बसमध्ये प्रवासी होते का? त्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे? ते सगळे सुखरूप आहेत का? सध्या तरी प्रवासी सुखरूप आहेत, मात्र जे बाहेर रस्त्यावरती ज्या गाड्यांना ठोकलं होतं त्या गाड्यांमध्ये जी लोक होती त्यामध्ये 2 ते 3 जण आहेत ते जखमी आहेत, आणि त्यांना कोपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अद्याप जास्त कोणाला काही लागल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती मिळत नाहीये। त्यामुळे जे 14 गाड्या आहेत त्या एकमेकांवर आदळल्या होत्या त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, आणि त्यामध्ये जास्तीत जास्त 12 ते 13 या रिक्षा आहेत। कारण हा स्टेशनच्या जवळचा जो परिसर आहे, आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रिक्षा आहेत त्या उभ्या असतात। येणं जाणं सतत वर्दळीचं हा ठिकाण मानलं जातं। त्यामुळे आता नेमकं पोलीसही या तपासाची चौकशी करताना पाहायला मिळत आहेत। घटनास्थळावर पोहोचलेले आहेत का पोलीस, महेंद्र? नक्कीच जशी घटना घडली त्यानंतर ताबडतोबच पोलीस आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात, आणि पोलीस जे आहेत ते या ठिकाणी अपघातग्रस्त रिक्षा आहेत तिला बाजूला करण्यात आले आहेत, आणि ज्या बाकीच्या रिक्षा त्यांनाही बाजूला करण्यात आले। कारण थोड्या वेळात या ठिकाणी जे आहे ते कार्यालयातून मुंबई जे आहे ते लोक मोठ्या दिशेने स्टेशनच्या इकडे येतात, आणि ट्रॅफिकची समस्या जे ती उद्भवू नये म्हणून पोलीस या ठिकाणी आता या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात। जी, पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ महेंद्र। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आंबेगाव तालुक्यामध्ये